नमस्कार श्रोते हो, आपल्या ENT आरोग्य मार्गदर्शन या विशेष सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. श्रोते हो, तोंड आलंय, काहीच खाता येत नाहीये किंवा घसा एवढा दुखतोय की पाणी पिणंही कठीण झालंय, अशा तक्रारी आपल्याकडं घराघरात ऐकायला मिळतात. घशाच्या या समस्यांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, पण कधीकधी हे साधे वाटणारे फोड मोठ्या आजारांचे संकेत असू शकतात. आज आपण याच घशाच्या समस्यांवरती सविस्तर बोलणार आहोत. पण पुढे जाण्यापूर्वी अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या हेल्थ गुरु आय केअर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिली सर्वात सामान्य समस्या म्हणजे तोंड येणं. ओठांच्या आत, गालाच्या आत किंवा जिभेवर पांढरट करड्या रंगाचे फोड येतात. यामुळं तिखट किंवा गरम पदार्थ खाताना खूप आग होते. काय करावं? सर्वात आधी तंबाखू, सुपारी आणि चुना या गोष्टींपासून लांब राहा. हे फोड साधारणपणे 5 ते 7 दिवसात आपोआप बरे होतात. आराम मिळण्यासाठी तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाकून किंवा क्लोरोहेक्सिडिनच्या द्रावणाने चुळा भरू शकता. क जीवनसत्वाची म्हणजेच व्हिटॅमिन C ची गोळी घेतल्यानेही फायदा होतो. पण श्रोते हो, जर तोंडाला फोड 2 ते 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरा होत नसेल तर तो कॅन्सरचाही संकेत असू शकतो. अशा वेळी त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा. दुसरी समस्या म्हणजे टॉन्सिल्सची सूज. घशाच्या मागील बाजूस असलेल्या गाठींना म्हणजेच टॉन्सिल्सला संसर्ग झाला असेल की त्या लाल होतात आणि सुजतात. यामुळं घशात भयंकर वेदना होतात, ताप येतो, कधी कधी गिळताना खूप त्रास होतो. पण यावर उपाय काय? दिवसातून 3 ते 4 वेळा मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करा. यामुळं घशाची सूज कमी व्हायला मदत होते. वेदना कमी करण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं पॅरासिटामॉल घेऊ शकता. भरपूर कोमट पाणी किंवा सूप प्या. पण जर टॉन्सिल्समध्ये पू झाला असेल किंवा त्रास जास्त असेल तर अँटीबायोटिक्स घेण्यासाठी आपल्या जवळच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात नक्की जा. तिसरी आणि अतिशय गंभीर समस्या म्हणजे श्वसननलिकेच्या पडद्याला दाह. हे विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त दिसतं. यामध्ये मुलाला खूप ताप येतो, श्वास घ्यायला त्रास होतो आणि तोंडातून लाळ गळू लागते. अशावेळी घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नका. श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे हे जीवावर बेतू शकतं. त्यामुळं मुलाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी दवाखान्यात घेऊन जा. तर श्रोते हो, घशाचे आरोग्य हे आपल्या एकूणच आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घसा वारंवार खराब होत असेल तर थंड पदार्थ आणि अस्वच्छ पाणी पिणं हे टाळा. तुम्हाला कधी टॉन्सिलचा त्रास झाला आहे का? तुम्ही त्यावर काय उपाय केले? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समुळे इतरांनाही माहिती मिळते. पुढच्या भागात आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीव वाचवणारा विषय पाहणार आहोत. श्वसन नलिकेत काही अडकल्यास हेमलिच पद्धतीनं जीव कसा वाचवायचा. तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या आणि पाहत रहा हेल्थ गुरु आय केअर. धन्यवाद.